तर आज आपण करूया तळणीचे मोदक. आम्ही एवढा कुंडावर मैदा घेतलाय. मला 21 मोदक करायचे आहेत. दीड कुंडा घेऊयात आणि अजून अर्धा एवढा घेतला मैदा. रवा घालूयात आपण. थोडंसं मीठ घालूया चवीपुरतं. आणि मी इथं तेल तापायला ठेवलंय. तरी कडक तर तेल तापलंय, मोहन घालूया. हे चांगलं मिक्स करून पाणी घालून मळून घेऊयात. तर मी आता हे सगळं मिक्स करून घेतलंय. आपण तेलाचं मोहन घातलं होतं ते. आणि याच्यात थोडं थोडं पाणी करून मस्त एक गोळा करून घेऊया. तर असा मी हा मळून घेतला आहे. फार घट्ट नाही आणि फार सैलही नाही. तर हा एक 10-15 मिनटं झाकून ठेवूयात. तर मोदकासाठी आपण सारण करूयात. मी एक एक दीड दीड नारळ घेतला आहे. याच्यामध्ये मिक्सरला काढून घेतलं, मिक्सरला बारीक करून घेतले. कढईमध्ये थोडंसं तूप टाकलंय. आणि आता थोडासा तुपावर परतून घेऊया. आता बघू शकता का सारण थोडंसं कोरडं झालेलं आहे. त्यात आपण साखर घालूया. आपल्याला अंदाज येत असेल तर असे 2 भाग करून घ्यायचे आणि एक भागमध्ये साखर घालायची. थोडी कमीच घालायची. साखर घालून मिक्स करून घेऊया छान. तुम्हाला गोड कितपत लागतं तेवढी साखर घालायची. सारण आपल्याला एकदम कोरडंही करायचं नाही आणि एकदम ओलंही नाही ठेवायचं. साखर विरघळेपर्यंत छान हलवत राहायचं मंद आचेवर. तर आपलं हे सारण तयार आहे. त्याच्यामध्ये आपण वेलची पावडर घालूया. मिक्स करून घेऊया. गॅस बंद करूया. दहा 15 मिनटं आपण मळून ठेवला होता गोळा. तर अशा त्याच्या मी लाट्या करून घेतल्या, त्याच्या छोट्या एवढ्या. गोळा किती छान भिजले हे. आणि आता लाटून घेऊयात आपण. सारण बघा आपलं कसं छान झालंय. जास्त हे नाही, कोरडंही नाही आणि जास्त हे पण नाही, ओलही नाही, मध्यम झाले. तर एक एक पाऱ्या लाटून घेते. असं छान लाटून घ्यायचं आणि हे इथे ठेवायचं मध्ये. आणि उकडीच्या मोदकासारखं आपण करू शकतो. असं दिसतं ते छान. आणि हे तोंड असं छान दाबून घ्यायचं. तर मोदक आपला तयार आहे. परत दुसरा करून घेऊयात आपण.
अशा प्रकारे सगळ्या आपण लाटून भरून घेऊयात आणि मग तळूयात. तर बघा तळून घेऊया छान. एकसारख्या एक रंगावर तळून घेऊया छान मस्त. तळून असं दिसतं. सगळे आपण तळून घेऊया.